सांगलीमध्ये विशाल पाटील यांनी आपलं शक्ती प्रदर्शन करत जी पदयात्रा काढण्याचं ठरवलं होतं त्यानुसार सांगलीतील गणपती मंदिरासमोरून ही पदयात्रा रॅली निघालेली आहे। आपण पाहतोय सध्या या पदयात्रेला सुरुवात झाली। सकाळपासून विशाल पाटील यांनी वसंतदादांच्या समाधीचं दर्शन असो, छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचं दर्शन असो, आंबेडकरांच्या पुतळ्याचं दर्शन असो आणि त्यानंतर थेट ते या गणपतीचं दर्शन घेऊन आता जो या ठिकाणी पदयात्रा आहे आणि त्यानंतरची सभा आहे काँग्रेस भवन या ठिकाणी, त्या ठिकाणी या मेळावा या ठिकाणी होणार आहे आणि या मेळाव्यामध्ये विशाल पाटील अधिक काही भूमिका आपल्या स्पष्ट करू शकतात। आणि आपण पाहतोय विशाल पाटील यांच्या सोबत काँग्रेसचे मोठ्या संख्येने पदाधिकारी आहेत, काही काँग्रेसचे नेते देखील यामध्ये जयश्री पाटील देखील सोबत दिसतात आणि विशाल पाटील यांच्या सोबत त्यांचं संपूर्ण कुटुंब आज आपल्याला या ठिकाणी दिसून येत आहे। तर एक मोठं शक्ती प्रदर्शन या ठिकाणी करत विशाल पाटील यांची जी पदयात्रा आहे ती गणपती मंदिरापासून सुरू झाली आणि काँग्रेस भवन मध्ये या पदयात्रेचा समारोप होईल, एक मेळावा होईल आणि जी अर्ज भरण्याचे जे काही अर्ज काल भरलेत त्याबाबतची उर्वरित प्रक्रिया देखील आज विशाल पाटील पूर्ण करणार आहेत। त्यामुळं महाविकास आघाडीकडून उमेदवारी न मिळाल्यामुळे विशाल पाटील यांनी काँग्रेस आणि अपक्ष असे दोन अर्ज भरलेत आणि त्यामधून एक शक्ती प्रदर्शन करत एक मेळाव्याची भूमिका विशाल पाटील यांनी घेतलेली आपण सध्या पाहतोय। कार्यकर्त्यांनी विशाल पाटील यांना खांद्यावरती घेतलेला आहे आणि मोठा जल्लोष या ठिकाणी या पदयात्रेच्या मध्ये काँग्रेस कार्यकर्त्यांकडून दिसून येतोय। जिल्हाभरातून मोठ्या संख्येनं काँग्रेसचे कार्यकर्ते, पदाधिकारी, वसंतदादा प्रेमी गट हे या पदयात्रेमध्ये सहभागी झाले। तर आपण पाहतोय गणपती मंदिरापासून या रॅलीला पदयात्रेचा सुरुवात झाली आणि काँग्रेस भवनमध्ये या रॅलीचा पदयात्रेचा समारोप होईल। कॅमेरा पर्सन निलेश शेवाळे सोबत कुलदीप माने, एबीपी माझा, सांगली। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।